नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी अंतर्गत येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पुरस्कार हा घटक अभ्यासणार आहोत। तर यामध्ये आपण पुरस्कार 2023-24 हा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकांतर्गत आपण ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या 5 महिन्यातील देण्यात आलेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या अशा 150 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की पुरस्कार हा घटक सर्व एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कुठेही स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे नंदिनी दास। केरळ ज्योती पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर टी पद्मनाभन यांना केरळ ज्योती पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले। चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेला चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर त्यांना हा सन्मान का देण्यात आलेला आहे? तर कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी दिलेली सेवा आहे त्यासाठी त्यांना चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर मथुरा जीएस यांना मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर हा पुरस्कार गोवा राज्य सरकारने पहिल्यांदा सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे, 10 वर्ष आणि त्याखालील श्रेणीतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विहान तल्या विकास या बालकाला 10 वर्ष आणि त्याखालील श्रेणीतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। बॅलन डिओर पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर लिओनेल मेसी या खेळाडूने जिंकलेला आहे। ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023 साठी टॉप 10 फायनलिस्ट मध्ये भारतातील कोणाला स्थान मिळाले आहे? तर दीप नारायण नायक यांना स्थान मिळालेले आहे ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023 मधील टॉप 10 फायनलिस्ट मध्ये। 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वीरदास याला 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर दीनानाथ राजपूत यांना रोहिणी नय्यर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या जबाबदार पर्यटन मिशनला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 मिळाला आहे? तर केरळ या राज्याच्या पर्यटन मिशनला हा पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट आहे, डॉक्टर प्रीतम सिंग ट्रान्सफॉर्मेशनल लीडर अवॉर्ड 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सी राजकुमार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे डॉक्टर प्रीतम सिंग ट्रान्सफॉर्मेशनल लीडर अवॉर्ड 2023 ने। नेक्स्ट आहे, बुकर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर पॉल लिंच यांना बुकर पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे। 5व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओड या चित्रपटाला। नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार 2023 चे वितरण कोणत्या राज्यात केले? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय धातुशास्त्र पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर देवाशीष भट्टाचार्य यांना राष्ट्रीय धातुशास्त्र पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। एव्हडन्स इन मिलेट्स या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड 2024 साठी नामांकन मिळाले आहे। हे गाणे लिहिण्यासाठी कोणी सहकार्य केले? तर नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी या गाणे लिहिण्यासाठी सहकार्य केले आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र सरकारचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे। पहिल्याच लाईफ टाइम डिस्टर्बिंग द पीस पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सलमान रश्दी यांना पहिल्याच लाईफ टाइम डिस्टर्बिंग द पीस पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, 19व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अपोलिनारिस डिसोजा यांना 19व्या कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर पंडित श्री शशिकांतजी नाना श्रीधर मुळे यांना। मिस युनिव्हर्स 2023 चा किताब कोणी जिंकला आहे? तर शेनिस पॅलासिओस हिने जिंकलेला आहे मिस युनिव्हर्स 2023 चा किताब। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
तर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोन संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इफ्फीच्या समारोप समारंभात सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मायकेल डग्लस यांना सन्मानित करण्यात आले. साहित्यासाठी जेसीबी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पेरुमल मुरुगन यांना. नेक्स्ट आहे 2023चा केनेथ बोल्डिंग पुरस्कार भारतातील कोणाला देण्यात आला आहे? तर वीणा अग्रवाल यांना देण्यात आलेला आहे 2023चा केनेथ बोल्डिंग पुरस्कार. पंजाब भाषेचा धान पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर दीप्ती बबुता या पंजाब भाषेचा धान पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांना 2023चा धान पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे 54व्या इफ्फी महोत्सवामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल कोणाला विशेष ओळख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर माधुरी दीक्षित यांना सन्मानित करण्यात आले. स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर इश्वाक सिंग यांना मिळालेला आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह आणि पुरस्कार 2023चे आयोजन कोठे करण्यात आले? तर लडाख या ठिकाणी करण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे चौथे भारतीय कोण आहेत? तर डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे आहेत. नेक्स्ट आहे नॉर्मनी बोरलॉग पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर स्वाती नाईक यांना देण्यात आलेला आहे. 2023चा सहस्त्र रामानुज पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर रुक्सियांग झांग यांना देण्यात आलेला आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023 मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर सुधा मूर्ती या ठरलेल्या आहेत ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023 मिळणाऱ्या पहिल्या महिला. नेक्स्ट आहे 2023च्या साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर जॉन फॉसे यांना देण्यात आलेला आहे 2023च्या साहित्यातील नोबेल पुरस्कार. हवामान बदलाशी संबंधित स्पिनोजा पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर डॉक्टर जोयता गुप्ता यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2023चा नोबेल शांतता पुरस्कार नरगेस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे. 28व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर करिश्मा तन्ना या अभिनेत्रीला मिळालेला आहे. नेक्स्ट आहे 2022-23चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तम सिंग यांना. 32व्या सरस्वती सन्मान 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर शिवशंकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा हा वर्ष 2021 साठी देण्यात आलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. तर कोणाला देण्यात आलेला आहे? तर वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर आलिया भट्ट आणि कृती सेनन या दोघींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर आलिया भट्ट आणि कृती सेनन हिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती कॉलर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे नागा रेजिमेंटची 3री बटालियन. नेक्स्ट आहे गुजरातमधील कोणत्या गावाला युनायटेड नेशन्स वर्ल्ड एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन कडून सर्वोत्कृष्ट पर्यटन विलेज 2023चा पुरस्कार मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे धोर्डो या गावाला. प्रतिष्ठेच्या दुर्गा भारत सन्मानाने कोणाला गौरवण्यात आले आहे? तर पंडित अजय चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणत्या मिलिटरी स्टेशनला 2023चा सर्वोत्कृष्ट ग्रीन मिलिटरी पुरस्कार मिळाला आहे? तर उधमपूर मिलिटरी स्टेशनला. डिसेंबर 2023 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लिजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ललित अंबिका यांना सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी वाईस पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सफिना हुसेन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे वाईस पुरस्कार 2023 ने. फ्रेंच साहित्यिक सन्मान नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अर्शिया सत्तार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 35वा जिमी जॉर्ज पुरस्कार कोणाला मिळाला आहे? श्रीशंकर यांना मिळालेला आहे 35वा जिमी जॉर्ज पुरस्कार. हे खेळाडू आहेत. नेक्स्ट आहे आशियाई पॅरालिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? तर शीतल देवी यांना मिळालेला आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले आहे? तर रणवीर सिंग या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आलेले आहे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये. 2023 मध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे मीरा चंद.
नेक्स्ट आहे स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर जय शहा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर प्रशांत अग्रवाल यांना मिळालेला आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर टेलर स्विफ्ट यांची निवड झालेली आहे. अलीकडेच COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांसाठी कोणत्या राज्याला आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला? तर बिहार या राज्याला देण्यात आलेला आहे. टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 कोणाला निवडण्यात आले आहे? तर लिओनेल मेस्सी हा झालेला आहे टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023. नुकत्याच झालेल्या COP28 समिटमध्ये कोणाला हरित विद्यापीठाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर IIT मंडीला देण्यात आलेला आहे हरित विद्यापीठाचा पुरस्कार. US स्टेट डिपार्टमेंटने कोणाला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे निखिल डे यांना. टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड केली आहे? तर सॅम आल्टमन यांची निवड केलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे? तर दिया मिर्झा या अभिनेत्रीची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच कोणाला आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर सिद्धार्थ राय कपूर या दिग्दर्शकांना आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स मध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ग्रेट इंडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर इस्रो आणि चंद्रयान 3 टीम या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 33वा व्यास सन्मान कोणाला देण्यात येणार आहे? तर पुष्पा भारती यांना देण्यात येणार आहे 33वा व्यास सन्मान. कोणत्या देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर अफगाणिस्तानच्या NGOला सन्मानित करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023 ने. नेक्स्ट आहे इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कबीर बेदी या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आलेले आहे इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने. नेक्स्ट आहे आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सुगंधी सुंदरराज यांना सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा 2023चा दिवाळी ऑफर ऑफ वन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे बान की मून. नेक्स्ट आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड केली आहे? तर अंतिम पंगाले या खेळाडूची निवड केलेली आहे. नेक्स्ट आहे मिस इंडिया USA 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर रिजुल मैनी हिने जिंकलेला आहे मिस इंडिया USA 2023चा किताब. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर डॅनियल बेरनबॉइम आणि अली अबू अवाद यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर हेमचंद्र रविकुमार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आउल अवॉर्ड प्रदान केला आहे? तर श्रीलंका या देशाने केलेला आहे. हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर संजीव यांना जाहीर झालेला आहे. BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मेरी इयर्स यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे नुकतेच एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर इस्रोला सन्मानित करण्यात आलेले आहे एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा न्यूअल प्राइज फॉर एज्युकेशन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर सविता लाडगे यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन पटूंना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना कोणत्या देशाने नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सुवर्ण पदक प्रदान केले आहे? तर याचे उत्तर आहे भूटान. नेक्स्ट आहे पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे?
तर याचे उत्तर आहे सुमित अंतिल यांना. नुकतेच 1971च्या भारत पाक युद्ध काळातील लष्करी सरावासाठी कोणाला वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे? तर व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर श्रीनिवास नाईक धारवाता यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सुकृता पॉल कुमार यांना. नेक्स्ट आहे अलीकडेच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर क्रॉम्प्टन यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2022 चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर पंडित गणपती भट्ट यांना. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्रशांत दामले हे अभिनेता आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर सत्या नडेला यांची. नुकतेच प्रतिष्ठित मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर LP हेमंत के श्रीनिवासलू यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर BR कंबोज यांना. नेक्स्ट आहे संगीता कलानिधी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर बॉम्बे जयश्री यांना मिळालेला आहे. कोणत्या जिल्ह्याला राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 देण्यात आला आहे? तर बुरहानपूर या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेडला. जानेवारी 2024 मध्ये ब्रिटनने नाईटहूड या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे? तर डॉक्टर अमृतपाल सिंग यांना. साहित्यिक योगदानासाठी कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर शीर्षेंदू मुखोपाध्याय यांना. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ओपनहायमर. नेक्स्ट आहे अलीकडेच बहुउद्देशीय ऑक्टोकॉप्टर विकसित केल्याबद्दल कोणाला विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे? तर वरिंदर सिंग यांना. नेक्स्ट आहे 2023 मध्ये स्काय ट्रॅक्सच्या प्रतिष्ठित पुरस्कारानुसार कोणत्या विमानतळाला 2023 वर्षासाठी जगातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चांगी विमानतळ सिंगापूर. नेक्स्ट आहे अवकाश विज्ञान नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर 2024 कोणाला मिळाला आहे? तर प्राध्यापक ॲड्रियन क्रूज यांना दिलेला आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर इस्रो या संस्थेला देण्यात आलेला आहे. तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सविता कंसवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी. आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर रंजन गोगोई यांना देण्यात आलेला आहे आसाम वैभव पुरस्कार 2023. विंग्स इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बेंगळुरू आणि दिल्ली विमानतळ या दोन्ही विमानतळाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार. नेक्स्ट आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर नारायण जाधव यांना देण्यात येणार आहे. नुकतेच BCCI जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर या दोघांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे नुकताच UAE कडून कोणाला आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? तर जियानी इन्फेंटिनो यांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे सौदी अरेबियाच्या जॉय अवॉर्ड्स 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आलिया भट्ट या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकतेच कुंडेश्वरा सन्मान पुरस्कार 2023 मिळणारे रक्षित शेट्टी पादरे कोण आहेत? तर ते यक्षगान कलाकार आहेत. कोणत्या भारतीय चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? तर टू किल अ टायगर या चित्रपटाला नामांकन मिळालेले आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे. नेक्स्ट आहे संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल याला देण्यात आलेला आहे. नुकतेच UP गौरव सन्मानने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर रितू करिदल श्रीवास्तव आणि नवीन तिवारी या दोघांना सन्मानित करण्यात आलेले आहे UP गौरव सन्मानाने. नेक्स्ट आहे 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर 132 जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत.
अलीकडेच विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर नोवाक जोकोविच याची. हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. नुकतेच महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे 66व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर दिस मुवमेंट या अल्बमला मिळालेला आहे. यामध्ये शंकर महादेवन, जाकीर हुसेन, व्ही सेल्वा गणेशन आणि गणेश राजगोपालन यांनी काम केलेले आहे. नेक्स्ट आहे भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर PT उषा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकताच चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार कोणाला मिळाला? तर सोनू सूद, शिल्पा शेट्टी, मनोज वाजपेयी, फराह खान आणि अर्जुन रामपाल. तर चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो. नुकतेच केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ईश्वरी प्रसाद नंबूदिरी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सस्टेनेबल फायनान्स 2024 साठी द ॲसेट AAA अवॉर्ड्समध्ये बेस्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर REC लिमिटेडला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग बिझनेस वुमेन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर त्या मोदी एंटरप्राइजेसच्या अध्यक्ष आहेत. कोणत्या भारतीय तिरंदाजाला वर्ल्ड आर्चरद्वारे वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर ऑफ 2023 पुरस्कार देण्यात आला आहे? तर आदिती गोपीचंद यांना देण्यात आलेला आहे. नुकताच भारतरत्न 2024 किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? तर 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे 2024 मध्ये भारतरत्न. ते 5 व्यक्ती आहेत बघा: कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन. नेक्स्ट आहे 2023चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राम भद्राचार्य आणि गुलजार यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर राम भद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी देण्यात आलेला आहे, तर गुलजार यांना उर्दू भाषेसाठी. नेक्स्ट आहे बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ओपेनहाइमर या चित्रपटाला मिळालेला आहे. नुकताच अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर ॲलेक्स डॉसन यांनी जिंकलेला आहे, तर तो स्वीडन या देशाचा आहे. नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 मध्ये विशेष पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ईशा अंबानी यांना देण्यात आलेला आहे. नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर दे ला लिजियन डी ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान या अभिनेत्याला मिळालेला आहे. नुकताच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023 कोणी जिंकला आहे? तर निमा सरीखानी यांनी जिंकलेला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे? तर अभिजित कुंटे यांची निवड करण्यात आलेली आहे. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स निमान्सला देण्यात आलेला आहे नेल्सन मंडेला पुरस्कार 2024. नेक्स्ट आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर फिजी आणि पापुआ न्यू गिनी या 2 देशांनी सन्मानित केलेले आहे. नेक्स्ट आहे नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हार्दिक सिंग आणि मोहम्मद शमी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे नुकताच KBP नंबियार पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर S सोमनाथन यांना मिळालेला आहे. नुकताच कोणत्या देशाला UAE देशाचा 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार देण्यात आला? तर भारत या देशाला देण्यात आलेला आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 12 फेल या चित्रपटाला देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला? तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या झाकीला देण्यात आला. याची थीम होती इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. नुकतीच सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला प्रदान करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे सनातन शिरोमणी ही पदवी. आंतरराष्ट्रीय वुशो महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशो ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर नोरेम रोशिबिना यांना घोषित केलेले आहे. त्या मणिपूर या राज्याच्या आहेत. नुकतेच जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
तर शशिकांत कुमार यांना सन्मानित करण्यात आले आहे। जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर अदिती सेंडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर यांना क्वांटम माहिती आणि गणन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर चैत्राम पवार यांना देण्यात आलेला आहे। ते धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील आहेत। नेक्स्ट आहे वीरता श्रेणीतील राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर आदित्य विजय ब्रह्मणे याला मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे। तो महाराष्ट्रातील नंदुरबार या ठिकाणी आहे। भारताच्या पहिल्या महिला माहूत कोण आहे ज्यांना 2024 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पार्वती बरुआ। सलग दुसऱ्यांदा PSC उत्कृष्टता पुरस्कारांमध्ये मिनीरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रदीप कुमार यांना। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये देण्यात आलेले महत्त्वाचे पुरस्कार पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।